हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। आणि आता ना सकाळी सकाळी छान अशी दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली मी। आणि आज आहे ज्येष्ठ गौरी पूजन, म्हणजे महालक्ष्म्या बसतात ना त्याचा दुसरा दिवस आहे। तर जसं की मी कालच्या व्लॉगमध्येही तुम्हाला सांगितलं होतं की काल ज्येष्ठ गौरी आवाहन होतं, म्हणजे त्या दिवशी महालक्ष्म्या बसतात। आणि आज आहे ज्येष्ठ गौरी पूजन, म्हणजे आज त्यांचं म्हणजे जे ओटी वगैरे भरली जात असते त्यांना। आणि आज महालक्ष्म्यांचं जेवण वगैरे असतं सगळीकडे ज्यांच्याकडे महालक्ष्म्या बसतात। तर आज मलाही ओटी वगैरे भरायला जायचं आहे, त्यामुळे मग सकाळी सगळी जी घरातली कामे आहे ती लवकर मी सगळी आवरून घेतली होती। तर आधी देवपूजा वगैरे करून घेतली, दारात रांगोळी वगैरे काढून घेतली, त्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा होता। तर स्वयंपाकामध्ये मी फरस बीन्सची भाजी केलेली आहे। आणि एकीकडे ना मी रात्री पावभाजी केली होती, तर तीच थोडीशी पावभाजी उरली होती, तर तीच गरम करायला ठेवलेली आहे। कारण आता स्वयंपाक तर करणार, पण त्याआधी मुलांना नाश्ता वगैरे हवा असतो, तर म्हणून मग ती भाजी मी गरम करून घेतली। आणि मला तर उपवास आहे, कारण मला ओटी भरायला जायचं आहे। तर ओटी भरून आल्यानंतरच मग मी जेवण वगैरे करणार। तर मुलांना मग मी भाजी वगैरे गरम केली आणि पाव संपले होते, त्यामुळे मग ब्रेडचं पॅकेट बोलावलं होतं मी। तर मग ब्रेडला तूप वगैरे लावून त्यांना छान भाजून मी नाश्ता वगैरे करायला मुलांना देऊन दिला होता। त्यानंतर मग आता सगळीच कामे झाली होती माझी, तर मला ओटी वगैरे भरायला जायचं आहे, तर त्याची सगळी मी तयारी करायला घेतली होती। म्हणजे ओटीसाठी काय काय साहित्य लागतं ते सगळं आधी काढून घेतलं मी, म्हणजे मग सगळं आठवण राहायला हवं, मग काही विसरायला नको, म्हणून आधी सगळं एका ठिकाणी ठेवून घेतलं आणि नंतर मी भरणार। तर ते सगळं काढून घेतलं होतं मी एका ठिकाणी, आणि नंतर मग सगळं सामान वगैरे मी भरायला घेतलं। तर आज मुलांनाही शाळेला सुट्टी आहे, तर मग खाली वगैरे आली आणि मग आरती वगैरे करून घेतली। तर आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग मोठ्या ताई आणि मी ओटी भरण्याकरिता निघालो होतो। तर अपेक्षा आणि आस्थाही आल्या होत्या, कारण त्यांनाही शाळेला सुट्टी होती, तर त्या दोघीही दर्शन वगैरे घेण्याकरिता आल्या होत्या। तर या काकूकडेच नेहमी ओटी भरण्याकरिता येत असते मी। या ऑरेंज साडीमध्ये बसून दिसत आहे ना तुम्हाला, त्यांच्याकडल्याच या महालक्ष्म्या आहे। तर त्या काकूंना मी विचारत होती की दोघीपैकी मोठी बहीण कोणती, कारण आधी जी मोठी बहीण असते तिची ओटी भरल्या जात असते आणि मग लहान बहिणीची। तर मग काकूंनी सांगितलं मला, तर म्हणून मग आधी जिकडे मी ब्लाऊज पीस ठेवलं ना, तर ती मोठी बहीण आणि बाजूला आहे ती लहान बहीण, अशी मग दोघींची ओटी वगैरे मी भरून घेतली। तर आधीपासूनच या काकूकडेच मी म्हणजे आम्ही ओटी भरायला येत असतो, कारण आमंत्रणं तर भरपूर असतात महालक्ष्म्यांचे, दर्शनाला सगळ्याच घरी जात असतो, मात्र ओटी भरायला काकूकडेच येत असतो आम्ही, कारण आधीपासून इथेच भरत असतो, तर आताही आम्ही इथेच येत असतो। तर मग ओटी वगैरे भरून घेतली, दर्शन वगैरे केलं। तर ताईंनी आणि मी ओटी वगैरे भरून घेतली, त्यानंतर दर्शन वगैरे करून घेतलं। तर बघा मी दाखवते तुम्हाला महालक्ष्म्या। तर अगदी चेहरे बघून ना इतके लोभस वाटतात ना, खरंच अगदी त्यांच्याचकडे बघत राहावंसं वाटतं, बघून अगदी ना प्रसन्न वाटतं मनाला। आणि लोभस चेहरे असतात, अगदी आपलं मन हरपून टाकतात थोडा वेळसाठी, आणि असं वाटतं कुठे आपलीच दृष्ट लागणार की काय त्यांना, अगदी मनाला मोहित करणाऱ्या अशा आकर्षक असतात त्या, खरंच खूप सुंदर। वगैरे भरून आली महालक्ष्मीची, आणि आता संध्याकाळी परत भरपूर महालक्ष्म्यांच्या दर्शनाला जाणार आहे। आणि तिथलंही मग मी तुम्हाला सगळं दाखवणार की मी कुठे जाणार आहे वगैरे। तर माझ्या नंदेकडे वगैरेही असतात, माझ्या चुलत सासऱ्यांकडेही असतात महालक्ष्म्या, तर तिकडे वगैरे सगळं जाणार आहे मी। तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा, पुढे तुम्हाला अजून छान छान महालक्ष्म्यांचे दर्शन वगैरे होणार आहेत। तर चला, रेडी झालेलो आहो आम्ही आता, आणि आता महालक्ष्म्याच्या जेवणाकरिता चाललेलो आहो। मात्र बाहेर ना चांगलाच पाऊस सुरू झालेला आहे। आधी विचार केला होता की 2 व्हीलरनेच जाऊ म्हणून, कारण खूप ट्रॅफिक असतं आज, सगळे निघतात आज जेवण वगैरे करायला, महालक्ष्मीचं दर्शन वगैरे करण्याकरिता, त्यामुळे। मात्र आता पाऊस येत आहे, तर मग गाडीनेच जावं लागेल।
तर चला तुम्हालाही मी छान आज महालक्ष्म्यांचं दर्शन करवते. तर चला सगळे. पाऊस चांगला जोरातच सुरू होता, त्यामुळे थोडा कमी होण्याची वाट बघत थोडा वेळ बसलो आम्ही, पण तो काही कमी झाला नाही, त्यामुळे मग निघावंच लागलं आम्हाला. आणि बाहेर ना बघा असा पाऊस येऊन राहिलेला आहे. चांगला जोराचाच पाऊस सुरू आहे बाहेर. वाढला आता परत, थोडा कमी होता. तर मग आम्ही आता काकांकडे आलो होतो, म्हणजेच माझे चुलत सासरे. तर दरवर्षी संध्याकाळी आम्ही दर्शनाला येत असतो इथे. तर बघा इथल्या महालक्ष्म्याही अगदी आकर्षक आणि खूप सुंदर अशा होत्या. डेकोरेशनही खूप छान होतं आणि बहुतांश म्हणजे गोष्टी इथे ना काकूनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या आहेत. त्या म्हणजे मण्यांचे तोरणं वगैरे असतात ना, तर त्या स्वतः बनवत असतात. त्यांना आवड आहे त्याची. तर त्याचं सगळं वगैरे डेकोरेशन केलेलं आहे छान तिथे. तर खूप सुंदर असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. तर हे काका सुरेंद्रनगरला राहतात, तर तिथेच आलो होतो आम्ही आणि दरवर्षीच येत असतो इथे. तर या आहेत काकू, म्हणजेच माझ्या चुलत सासू. तर पुढे आता बघा तुम्हाला दिसेल, तर ती अंकिता आहे काकूंची मुलगी. तर तुम्ही माझ्या राखीचा जर व्लॉग बघितला असेल तर त्यात तुम्ही बघितलं असेल. तर ती यांना राखी वगैरे बांधण्याकरिता येत असते. तर तीही इथेच नागपूरला लक्ष्मीनगरला राहत असते. तर मग जेवणं वगैरे केली आणि मग आम्ही निघालो. तर सगळीकडेच आता सार्वजनिक गणपती वगैरे बसलेले आहे, त्यामुळे रोडवर ठिकठिकाणी अशी छान लाईटिंग वगैरे लावण्यात आलेली आहे. तर आता आम्ही आलो होतो मोनिकाकडे, म्हणजेच माझ्या नंदेकडे. तर आता ज्या काकांकडनं आम्ही आलो होतो ना, तर त्यांचीच मोठी मुलगी आहे ही. तर काकाकडनं मग आम्ही इकडे दर्शन करायला आलो होतो, कारण जेवण तर झालं होतं तिकडे. आता फक्त प्रसाद घेण्यासाठी आणि भेटण्यासाठी आलो होतो आम्ही. तर इथेही बघा डेकोरेशन वगैरे खूप सुंदर केलेलं होतं मोनिकाकडे. ओरिजिनल फ्लावरचं सगळं डेकोरेशन होतं छान. आणि महालक्ष्म्यांना तर काही बघावंच नाही लागत, सगळ्याकडल्याच महालक्ष्म्या अगदी म्हणजे देखण्या आणि खरंच म्हणजे आकर्षकच असतात. परत गणपतीजवळचंही डेकोरेशन खूप छान होतं तिच्याकडलं. तर दर्शन वगैरे घेतलं आणि मग निघालो आम्ही. तर आणखी एक माझी नणद आहे जी बिडीपेठला राहते. तर तिच्याकडेही आम्ही दरवर्षी महालक्ष्म्यांना जात असतो. मात्र आज काही आमचं जमलं नाही जाणं, कारण खूप जास्त म्हणजे जोराचा पाऊस होता आणि ती राहते बिडीपेठला. तर तिथनं ना मानेवाडा रोड जो आहे तिकडनं जावं लागतं आणि त्या साईडला आजच्या दिवशी भरपूर असं ट्रॅफिक असतं. म्हणजे आम्ही जर आता गेलो तर आम्हाला साधारण यायला 1 वाजतील, म्हणून आज आम्ही गेलो नाही. दरवर्षीच जात असतो, मात्र आज पावसामुळे आमचं नाही जमलं. तर त्यानंतर मग यांच्या मित्राकडेही महालक्ष्मी असतात, तर तिथे आम्ही दर्शनाला आलो होतो. म्हणजे इथे जिथे आम्ही राहतो तर तिथेच वाडीमध्येच आहे. तर तिथल्या महालक्ष्म्यांचं मग आम्ही दर्शन घेतलं. तर त्यांच्या इकडल्या महालक्ष्म्या तुम्ही बघा छान पातळ वगैरे घातलं होतं त्यांनाही. आणि पुढे मी काय सांगू तुम्हाला आता, जे मी आधी सांगितलेलं आहे तेच. अगदी सुंदर, आकर्षक आणि लोभस होत्या महालक्ष्म्या. तर चला माझ्यासोबत तुमचंही आज भरपूर महालक्ष्म्यांचं दर्शन झालं. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असल्यास प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.